हॅलो इंग्लिश लर्नर्स, मी श्रीमान फुलकर ऑक्सन अकॅडमी ऑफ इंग्लिशच्या या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑन, अपॉन आणि ओव्हर या तीन शब्दांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ऑन हा शब्द एखादी वस्तू दुसऱ्या गोष्टीच्या लगत असेल तर अशा वेळेस आपण वापरतो. उदाहरणार्थ, देर इज अ बुक ऑन द टेबल. पुस्तक त्या टेबलवर आहे, लगत आहे, म्हणून आपण या परिस्थितीमध्ये ऑन या शब्दाचा वापर केला आहे. परंतु अपॉन हा शब्द गती दाखवतो. म्हणजे मांजर टेबलावर कुदलं असं जर म्हणायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही म्हणू शकता द कॅट जम्प्ड अपॉन द टेबल. परंतु तुम्हाला खालून वर अशा अर्थाने जर बोलायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण ओव्हर या शब्दाचा वापर करतो. उदाहरणार्थ, द कॅट जम्प्ड ओव्हर द वॉल. आणि वरून खाली जर एखादी गोष्ट पडली असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण ऑफ हा शब्द वापरतो. उदाहरणार्थ, द मॅन फेल ऑफ द हॉर्स. तुम्ही असे म्हणू शकता, तो सायकलीवरून पडला. ही फेल ऑफ द बायसिकल.